आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक आता बुद्धगया येथील साईड सीन बघण्यासाठी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे व्हाईट बुद्धा टेम्पल, आणि हे बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघत आहोत. बुद्धभूमी मावसाळा या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला धम्मसहलीतील सर्व उपासक आज धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. मी स्वतः भदंतयस प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहलीचं आयोजन केलेलं आहे. आणि या धार्मिक धम्मसहलीमध्ये आपण बघत आहात माझ्या पाठीमागे जवळपास 50 उपासक आहेत. आणि या बुद्धगयेच्या संपूर्ण परिसरामध्ये जे काही देश विदेशातील बौद्ध राष्ट्रांनी बुद्धविहार निर्माण केलेले आहेत भव्य दिव्य, त्या बुद्धविहारांना भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक निघालेले आहेत. आज डोंगेश्वरी पर्वत बघण्यासाठी जाणार आहोत. सुजातानं भगवंताला खीर दिली ते ठिकाण बघणार आहोत. सुजाताचा महाल बघणार आहोत. तारादेवी टेम्पल, व्हाईट बुद्धा हे टेम्पलला आपण भेट दिलेली आहे. काल जवळपास 8 ते 10 विहारांना भेट दिलेली आहे. आजसुद्धा 10-12 विहारांना भेट द्यायची आहे. आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अवश्य आपण सुद्धा या बुद्धदर्शन धार्मिक धम्मसहलीमध्ये आपण सहभाग नोंदवून या सर्व धार्मिक ठिकाणचा आपण सर्वांनी वंदन करावं, अभिवादन करावं. ज्यांना कुणाला यायचं असेल बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये, बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपली धार्मिक धम्मसहल निघत आहे. येत्या 1 मेला बुद्ध जयंती आहे. 26 एप्रिलला आपल्याला निघायचं आहे. 10-15 सीटं बुकिंग झालेली आहे. आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तर 800-7174-657 या भ्रमणध्वनीवर आपला नंबर संपर्क साधून आपलं आजच सीट बुकिंग करा. नमो बुद्धाय, जय भीम. तर बघूता आपण आज दिवसभरामध्ये जे काही धार्मिक ठिकाणं आहेत त्या धार्मिक ठिकाणांना आपण भेट देण्यासाठी जाणारच आहोत. करा, वंदन करा. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि. हा बघा, हे व्हाईट बुद्धा आहे. याला म्हणजे पूर्ण बुद्धगयेच्या परिसरामध्ये व्हाईट बुद्धा टेम्पल म्हणून प्रसिद्ध आहे, कारण बुद्धाची मूर्ती पांढरी आहे म्हणून, आहे की नाही. तर या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत. आता एक आपण ग्रुप फोटो घेऊया आणि लगेच डोंगेश्वरी पर्वत बघण्यासाठी जाणं आहे आपल्याला. ज्या ठिकाणी भगवंतांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली होती त्या ठिकाणी जायचं आहे. ते लांब ठिकाण आहे म्हणून आपण इथून निघायचं, कारण हे विहार 12 वाजता बंद होते म्हणून त्यांनी इथे रिक्षा थांबवलेले आहेत. तिकून येऊन आपल्याला 12 वाजता बघता आलं नसतं, बाहेर गेटमधूनच बघावं लागलं असतं. हे व्हाईट अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील बघा सर्व उपासक या ठिकाणी दिसत आहेत.
बुद्धगया येथील व्हाईट बुद्धा टेम्पलला या ठिकाणी भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत खूप छान फोटो या ठिकाणी निघत आहे.